सगळं लक्षात आहे का विसरला? प्रॅक्टिस केलेली का विसरलं. नाही? हा, विसरलं. विसरला. ओके. मी काय केले माहिती एक टेस्ट दिलेली आहे, ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे की आज 11 वाजेपर्यंत अवेलेबल होती, पण मी त्याची डेट वाढवतो, उद्यापर्यंत ठेवतो. त्याच्यामध्ये मी काय केलं सांगा, 10 क्वेश्चन दिलेले आहेत आणि 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आहे. ओके. तर तुम्हाला थोडीशी तुमची काय करतो सांगा, रिव्हिजन आपण घेतो, 5 मिनिटच घेतो मी त्याच्यामध्ये. अशा प्रकारचं तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा. समजा एखादा नंबर दिला मी, दिसते माझी स्क्रीन, दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते होय. का? होय. आणि समजा मल्टिप्लिकेशन बाय 99 करायचं आहे, तर पटकन मला कोण आन्सर सांगू शकाल? हा, का विसरला? हॅलो, आवाज येत नाही सर माझा. सर हा, याचं उत्तर येईल 8 86 86 86399. 399 हम्म. विसरला म्हणजे तुम्ही? अरे, त्याचा आन्सर एवढं नाही येणार आहे. ओके. आणि कोण सांगणार? ट्राय करणार? ट्राय करणार का? आणि कोण? हा, याचा आन्सर काय ना सांगा, शेवटचा डिजिट आहे ते लिहायचं नाही, बाकी सगळं लिहायचं. शेवटच्या डिजिट मधनं 1 वजा करायचं, 3 येणार. ओके. नंतर इथे मार्किंग करून ठेवायचं आणि सगळी डिजिट्स आहेत ती 9 मधनं वजा करायची, सबट्रॅक्ट करायची. आन्सर काय ना सांगा, 9 - 8, 9 - 6, 9 - 5, 9 - 3. ओके. नाही समजलं? समजलं. समजलं. पटकन एक सांगा बघूया मला. अशी जी मी टेस्ट दिलेली आहे बघा, ट्राय करा तुम्ही. एक विद्यार्थ्याने 40 आउट म्हणजे सगळे बरोबर केलेले आहेत आणि 5 मिनिटांमध्ये सोडवलं. तुम्ही जर हे परफेक्ट बघितलं, तुम्ही मी टेस्ट लेक्चर संपल्यावर मी तुम्हाला देतोय अवेलेबल करून. ओके. सांगा पटकन आन्सर सांगा. 10 सेकंदात सांगता यायला पाहिजे. सर 752000. 7520. 00. नाही. इथे झाल्यावर मार्किंग करायचं. इथपर्यंत तुझं बरोबर आहे, इथपर्यंत सुद्धा बरोबर नाहीये. तू काय येणार सांगा इथे? 8 येणार. कस काय? ह्याच्यात नाही वजा करायचं ना 9 मधनं. हा. ओके. नंतर मार्किंग करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर सगळी डिजिट्स आहेत ती 9 मधनं वजा करायची. समजलं? समजलं का? हो. होय. 10 सेकंड मध्ये आपल्याला करता यायला पाहिजे. 10 सेकंड इनफ आहेत आपल्याला. जेवढं लिहायला टाइम लागतो ना, तेवढाच वेळ लागायला पाहिजे. आणि एक मी देतो बघा. समजा मी दिलंय, आता यायला पाहिजे. पटकन सांगायचं, डायरेक्ट आन्सर. सर 543 हम्म. 5434 1 14 3 14 5 3 6 5 8. झालं. समजलं नक्की सगळ्यांना? हा, मग आजची टेस्ट सोडवायची. लेक्चर संपला ना की फक्त 10 मिनिटं द्यायची आणि सोडवायची. ओके. कारण आज 11 वाजेपर्यंतच आहे. त्याची मुदत वाढवू का मी? काय आज सोडवणार तुम्ही सगळे? सर उद्यापर्यंत ठेवा ना, म्हणजे 6. उद्यापर्यंत ठेवू? ओके. म्हणजे उद्या किती 3 वाजेपर्यंत ठेवा. ओके चालेल. 2 मिनिट. कोणाचा तरी मेसेज आला, लिंक ओपन होत नाही. प्लीज ट्राय.
ओके. चालतंय. आणि एक घ्यायला पाहिजे का एक शेवटचा पटकन आन्सर सांगायचं. मी थोडंसं त्याच्यामध्ये काय करतो सांगा, बदल करतो. ओके. 5490 ओके इंटू 999. जमेल? हो सर. आता फक्त एक लक्षात घ्या, इथे शेवटी 0 आहे. झिरोतनं आपल्याला एक वजा करता येत नाही. मग मी काय करणार सांगा, ह्या दोघातनं 1 वजा करणार. तेव्हा माझा आन्सर काय येणार सांगा, 54 8 9 हा 8 9 ओके 4 5 1 0 4 5 1 0. 10 समजलं सगळ्यांना? घ्यायला नको ना? हा सर झिरोतून काय करायचं? हा काय ते झिरोतून काय करायचं? 0 असेल ना तर त्याच्या अगोदरचा नंबर बघायचा. मग आपण काय करायचं, 90 - 1 करायचं. मग मला 89. क्लिअर? क्लिअर? सगळ्यांना समजलंय? होय. 2 मिनिट. एकाला म्हणते लिंक ओपन होत नाही. लिंकचा काही प्रॉब्लेम नाहीये. लिंक म्हणजे कुठली ही का? नाही ह्याची म्हणतो, मीटिंग लिंक ओपन होत नाही म्हणून सांगते मला. 2 मिनिट परत एकदा मी पाठवतो. ओके. काय ते हे समजलं? हे डाऊट क्लिअर झाला? 90 मधनं 1 वजा करायचे समजला? हा समजा मला असं असेल ना, 54800 तर मी काय करणार? काय करणार? हा सर 5 4 7 547 5 4 7 4 हा 547 4 5 9999. आता इथे 2 शून्य आहेत बघा. तुम्ही सगळं विसरला 9 होते. सर 9 8 98 9 याच्यातनं 9. आता याच्यातनं एक वजा करायचं ना. हो. काय होणार? असं होणार ना. हा आणि 5 नंतर काय 4 करायचं? 7 9 9 9. 999 नाही होणार. पुढे काय होणार सांगा? आता वजा करायचे. समजलं? तुम्ही सगळं विसरलाय बहुतेक, प्रॅक्टिस नाही केली. हा ओके. हा आणि एक घेऊ का पुढे एवढं रिव्हिजन? चालेल. हा काय करू? चालेल. काय चालेल? प्रॅक्टिस घ्या. आणि घेऊ का? असले आणि घेऊ का? परफेक्ट समजलंय? दोन 3 घ्या. समजलं. हा सगळ्यांना? सर 2 मला 1 इथे 2 बघा अजून देऊ. 10 क्वेश्चन आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क्स आहेत. जर तुम्ही आन्सर चुकीचं दिलं तर नेगेटिव्ह मार्किंग आहे तिथे. ओके. आपला एक विद्यार्थी आहे, त्यांनी 10 into 4 म्हणजे 40 मार्क्स मिळवलेले आहेत. पण काही विद्यार्थ्यांनी काय मिळवलेत? -1 -5 मायनस असे पण मिळवलेले आहेत. नेगेटिव्ह मार्क्स पण मिळवलेले आहेत. ओके. तर तुम्ही काय करायचे? मला 40 out of 40 मार्क्स पाहिजे तुमच्याकडनं. आणि सगळे क्वेश्चन याच्यावरच आहेत, मल्टिप्लिकेशन बाय 9. MCQ आहे का? हा एमसीक्यू म्हणजे एमसीक्यू नाही आहे.
तुम्ही एंटर करायचंय, आन्सर एंटर करायचंय. एमसीक्यू मध्ये कसं होतं सांगा, ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय, डी दिलाय, देवाचं नाव घ्यायचं, हे करायचं, आलं बरोबर, असं नाही चालणार. तुम्ही जे लिहायचंय, आन्सर लिहायचंय तिथं. अच्छा. ओके, क्लिअर. आणि हम्म. जर चुकीचं आन्सर लिहिलं तर तुमचे 1 मार्क कट होणार आहे. ओके, हा. आणि एक लास्ट मी घेतो आणि पुढे जाऊया. 5829 एकदम सिंपल देतो, त्याचा आन्सर पटकन मात्र सांगायचे. मी सगळी असलीच घेतलेली आहेत त्याच्यामध्ये, अशाच प्रकारची घेतलेली आहे. पटकन सांगायचं, वेळ लावू नका. सर 758 821 828 ओके, आणि 241 7 आणि 1. क्लिअर. याची आधी प्रॅक्टिस करा आणि ती टेस्ट द्या. मला तुमच्याकडनं सगळ्यांकडनं पैकीच्या पैकी मार्क्स पाहिजे. 10 क्वेश्चन आहेत, 10 पैकी प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क्स आहे. ओके, चालेल. चला, नंतर आपण काय करूया, समजा 3 डिजिट किंवा 4 डिजिटचं मल्टिप्लिकेशन परत बघूया. समजा आपल्याला नंबर दिले, समजा 1 2 3 दिलेला आहे. हे तुम्ही आधी कसं करणार बघा, तुमच्या मेथडने करा. सर कसं स्क्वेअर करणार? करायचं त्याचं. स्क्वेअर नको, दुसरा नंबर घेतो मी. स्क्वेअर वाटतं तर दुसरा नंबर घेतो. 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन, 3 डिजिट इंटू 3 डिजिट समजा करायचं आपल्याला. 2 3 1 घेतो. चला, तुम्ही किती वेळ लावणार? हा, मी इथे आन्सर लिहितो. चला, पटपट करा. सर हा, बोला. मी पहिल्यांदा आन्सर हे करतो, तुमचा आधी काढा आन्सर. किती येतं सांगा मला. तुम्ही तुमच्या मेथडने करा पहिल्यांदा, मी सांगतो कशी करायची. सर आलं उत्तर. किती आलं? 28413. 28413. तू काय केलं सांग? 1 ने पहिल्यांदा मल्टिप्लाय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं आणि नंतर 2 ने मल्टिप्लाय केलं, बरोबर? नाही सर, मी पहिलं काय केलं, अडिशननी 123 ला 123 ला हे केलं, मग मी प्लस फक्त ऍड केला. काय ऍड केलं? 231 होतं ना, तर मी 0 घेतलं त्याला, म्हणजे 0 घेतला आणि 230 घेतला आणि 123 ला हे केलं, मल्टिप्लाय केलं, मग ऍड 1 केला. ओके, मी बघा काय करतो बघा इथे. सगळ्यांचं आलं आन्सर, हे आलं तुमच्या रेग्युलर मेथडने. मी काय करतो सांगा, पहिल्यांदा आपण काय करूया सांगा, की हा नंबर असाच ठेवूया. एकदम पहिल्यांदा काय करूया सांगा, दुसरा नंबर देतो मी. का ते नंतर सांगेन मी तुम्हाला. पहिल्यांदा एक मी दुसरा नंबर तुम्हाला इथे देतो. समजा नंबर दिला मी 1 2 3 आणि 1 2, हा नंबर घेतो मी. ओके ओके, हा नंबर घेतो मी. काय करतो बघा इथे, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करतो. किती येतं? किती येतं? 2 इंटू 3 किती येतं? 6. 6 येतं. नंतर मी काय करतो, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करतो आणि याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन दोन्ही ऍड करतो. किती येतं?
हे आणि हे मल्टिप्लाय केले किती आले 4 आले. हे आणि मल्टिप्लाय केले 6 आले. 6 प्लस 10 4 किती येतात 10 येतात. 2 डिजिट नंबर असेल तर मी असं हे करतो सर्कल करतो. क्लिअर समजलं? हॅलो हा. नंतर मी काय करतो पहिला आणि शेवटचा नंबर मल्टिप्लाय करतो. किती होतं 1 into 2 2 2 into 3 into 1 2 3 हे किती आले 5 झाले. आणि त्याच्यामध्ये मधले नंबर ते दोन्ही मल्टिप्लाय करतो ते त्याच्यामध्ये ऍड करतो. आन्सर माझं 9 झालं. ओके. नंतर हे दोन नंबर मी मल्टिप्लाय करतो आणि ते ऍड करतो. बे के बे 4 जातात. आणि नंतर हे मल्टिप्लाय करतो 1 1 जा 1. ओके. आता जिथे जिथे मी 2 डिजिट नंबर आहे ना तिथे मी एकच घेणार आहे. एवढं समजलं. मी परत एकदा सांगेन पण काहीतरी मी काय करतो ते समजलं तुम्हाला? हो. हा. आता मी काय करणार सांगा की हा जो 2 डिजिट नंबर आहे तो मला आपण मागे पण बघितलेलं 2 डिजिट नंबर असतो ना तिथे आपल्याला एकच नंबर घ्यायचा आहे. ओके. मग मी काय करणार सांगा इथे 6 घेणार हे 0 घेणार हा परत याच्यामध्ये ऍड करणार. तिथे 10 झाले परत 10 झाले तर मी काय करणार फक्त 0 घेणार 1 आहे तो पुढच्या डिजिट मध्ये ऍड करणार आहे. हे आपला आन्सर. तुम्ही ट्राय करून बघा हे त्याचा आन्सर असतो. मी काय केलं समजलं का तुम्हाला? काय परत सांगू मी? सर एकदा सांगा. परत सांगतो. सर या मेथडचे क्रायटेरिया काय आहेत? काय ते? या मेथडचे क्रायटेरिया काय आहेत? म्हणजे क्रायटेरिया काय condition- नाही. कुठले 3 डिजिट इंटू 3 डिजिट. ओके. 3 डिजिट इंटू 3 डिजिट एनी नंबर. ओके. मी ओके काय सर, करतो येस. बघा. पहिलं मी काय करतो सांगा. पहिलं मी हे इंटू हे करणार. मी इथे लिहितो बघा. पहिलं मी काय करणार सांगा. पहिला नंबर इंटू दुसरा. काय केलं 6 झालं. एवढं क्लिअर समजलं? समजलं सर, समजलं. समजलं. आता मी दुसऱ्या स्टेप मध्ये काय करणार समजा असं तिरकस करणार पण याचा आणि याचा आणि ते दोन्ही ऍड करणार. 2 into 3 6 झाले आणि 2 into 2 4 झाले. 4 plus 6 म्हणजे किती आले सांगा 10 झाले. एवढं समजलं? समजलं? हॅलो. होय. हो सर. तिसऱ्या स्टेप मध्ये मी काय करणार सांगा. पहिला नंबर आणि शेवटचा नंबर पहिला नंबर आणि शेवटचा नंबर पहिला नंबर आणि शेवटचा नंबर आणि मधले नंबर मल्टिप्लाय म्हणजे काय आलं सांगा 2 into 1 2 झाले. 2 into 3 काय झाले 1 into 3 झाले आणि 2 into 2 किती होतात 4 होतात. हे सगळे जर ऍड केले तर मला काय मिळतं समजा 9. एवढं समजलं. म्हणजे काय केलं मी सांगा तिसऱ्या स्टेप मध्ये पहिला आणि शेवटचा आणि मधले काय केले सांगा ऍड केले. क्लिअर? क्लिअर? हॅलो. हो सर, समजलं. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करतो सांगा हे दोन्ही काय करतो मल्टिप्लाय म्हणजे 2 into 1 2 2 into 1 2 2 into 1 2 सॉरी 4 मिनिटं. नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय केलं सांगा असं तिरकत पण ह्या दोन नंबर आणि लास्ट स्टेप मध्ये मी काय करणार सांगा 1 into 1 त्याचा आन्सर म्हणेल. आता जिथे जिथे 2 डिजिट नंबर मिळाले ना ते काय करणार मी बघा. पहिल्यांदा मी 6 घेतले त्याच्यातला मी फक्त 0 घेतले. 1 आहे तो पुढे ऍड करतो 10 झाले. 10 आपला परत 2 डिजिट नंबर आला त्याच्यातला 0 घेतला. 1 आहे तो पुढे मी 4 मध्ये ऍड केला 5 झाला आणि 1. नाही समजलं अजून? ते थोडीशी अवघड आहे. अवघड नाही एकदम सिंपल आहे बघ. मी परत एकदा सांगतो बघ. सिंपल आहे एकदम 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 सिंपल आहे. मी सिंपल नंबर घेऊया पहिल्यांदा 1 into 2 1 2 हा नंबर घेऊया. पहिली स्टेप काय सांगा. हे मल्टिप्लाय बाय किती होता किती होतं पटपट बोला. 2 2 एकदम. नंतर मी काय करणार सांगा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 5 into 1 1 झाले 2 into 2 4 4 plus 1
5. क्लिअर एवढा एवढं क्लिअर? हो सर. हो सर. होय. आता होय. नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करणार सांगा, नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार सांगा, पहिल्यांदा याचं मल्टिप्लिकेशन करणार. किती होतात मल्टिप्लिकेशन? 2. 2. नंतर याचं मल्टिप्लिकेशन करणार. किती होता? 2. 2. 2. आणि नंतर मध्ये जे आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. किती होता? 2. 2. 6 सर. 2 प्लस 6. 2 प्लस 2 काय मला सांगायचे? 6. 6. 6. 6. ओके, ते आपलं काय झालं सांगा 6. ओके, नंतरच्या स्टेप मध्ये मी काय करणार सांगा, इथे मी काय करणार, हा आणि हा मल्टिप्लाय करणार. किती होणार? 1. 1. 1. आणि हा आणि मल्टिप्लाय केलं किती आले? 4. 2 प्लस 1 5. 5. मग इथे काय लिहायचं? 5. क्लिअर? होय. हो सर. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये हे आणि हे मल्टिप्लाय करणार. 2. 2. काय कठीण आहे सांगा? काय कठीण आहे रे? हा, काय कठीण आहे का? हा, फक्त काय पाहिजे सांगा, प्रॅक्टिस पाहिजे. कुठलाही 3 डिजिट नंबर तुम्ही काय करू शकता, विदिन अ मिनिट मध्ये काय करू शकता, हे करू शकता मल्टिप्लिकेशन. ओके, आणि कुठले पारडे माहित नसेल काही गरज नाही आपल्याला, फक्त दीर्घ. आता हे बघूया आपण. समजा इथे पहिली स्टेप काय होणार, हे इंटू हे होणार. किती होता? 3. 3. नंतर आपण तिरकस मल्टिप्लिकेशन करणार आणि दोन्ही ऍड Two. करणार. किती होता? 2. आणि हे काय 9 होता. 11. 9 आणि 2 11. 11. जेव्हा 11. जेव्हा 2 डिजिट नंबर येतो ना, तेव्हा त्याला काय करायचं, सर्कल कर. ओके, हा, तिसरी स्टेप काय करणार, हे इंटू हे मल्टिप्लाय करणार. किती येतात? 1. 1. हे इंटू हे 6. 6 आणि हे इंटू हे 6. 6 म्हणजे 1 प्लस 6 प्लस 6 13. किती होता? 13 होता. 13. ते पण 2 डिजिट नंबर आहे, सर्कल कर. ओके, नंतर काय करणार सांगा, हे इंटू हे मल्टिप्लाय करणार. 3 इंटू 4 म्हणजे किती आले? 4. 7. 7. आणि 2 इंटू 1 किती येतात? 2. आता बघा मी काय करणार आहे, हे 2 डिजिट नंबर आहे, त्याच्यातला एकच नंबर घेणार युनिट प्लेसचा आणि तो पुढच्या मध्ये ऍड करणार आहे. 13 प्लस 1 14 झाले, परत 2 डिजिट नंबर 1 राहिलेला मी ह्याच्यामध्ये ऍड करणार. हे आपला आन्सर झाला. हे मला एक्सप्लेन करायला खूप वेळ लागला तुम्हाला, पण तुम्ही विदिन 1 मिनिट मध्ये काय करू शकता, काढू शकता. क्लिअर? हो सर. हो सर. आणि आता मी तुम्हाला फक्त एकच मिनिट देतो, एका मिनिटामध्ये काय करायचं, काढायचं. जमेल हो का सर. नाही? जमेल सर. चला पटकन. सर हा, सांग ना किती येतं आन्सर? नाही समजलं सांगा मला, मी परत एक्सप्लेन हा करेन. काय समज problem? आलं. किती? 80442. 80442. सगळ्यांचं आलं? हॅलो, सगळ्यांचं आलं? हो. अरे अपडेट करावं लागतं, मीट मध्ये कोण जॉईन होत नाही ते. बरोबर आहे सर. हे बरोबर आहे. एक कोणतरी जॉईन होत अरे, आफ्टर इन्स्टॉलिंग द न्यू ॲप ऑन इन्स्टॉल मीट ओरिजिनल. ओके, एक कोणतरी जॉईन होण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे मीट चालू होत नाही म्हणतात.
ओके. सगळ्यांना समजलं की मी सांगू? आपण बघूया, त्याला सगळे मिळून बघूया. ओके. 4 3 ला किती होणार? 12. 12. त्याला सर्कल करायला पाहिजे. दुसरं काय करणार? 5 इंटू 3 किती होता? 15. 15 प्लस 4 इंटू 2 8. किती होता? 23. 20. सर्कल करा. तिसरी स्टेप काय सांगा? हा आणि हा नंबर किती होता? 18. 18. हे आणि हे किती होतं? 4. हो, आणि हे किती होतं? 10. 10. म्हणजे किती होता? 34. 34. 32. 32. 32. 32 होता. 32. सर्कल केलं पण. आता हे आणि हे किती होता? 12. 12 होता. प्लस काय होणार सांगा? 5. 5 म्हणजे किती होता? 17. आणि 6 इंटू 1 किती होता? 6. 6. आता जिथे जे 2 डिजिट नंबर आहे तिथे एकच घ्यायचा. हा पुढे करायचा. 2. 24 झाले. 24 यातले 4. 4 घेतले. 2 चे इथे पुढे केले. म्हणजे काय झाले? परत 24 झाले. बरोबर? 4. 3 आहे ते 4. पुढे घेतले. 20 झाले. 20 मधला 0 0. घेतला. 2 राहिला, तो पुढे 2. ऍड केला. हे तर 8. ओके. इजी आहे मेथड? हो सर. इजी आहे का? हा, हो फक्त सर. प्रॅक्टिस पाहिजे. 3 डिजिट इजी काय करू शकता तुम्ही? कॅल्क्युलेट करू शकता. ओके. आणि पटकन घ्या. होईल? हो सर. अरे मी लिंक सगळ्यांना पाठवतो हा. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी देऊन टाका. आज जर आज मी त्याची डेट वाढवतो. लक्षात आहे? मल्टिप्लिकेशन बाय 9 आणि मला सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की एक पण चूक होता कामा नये तुमचा. इथे नेगेटिव्ह मार्किंग आहे बघा. मी पाठवले बघा ऑनलाईन टेस्ट आहे ना वैदिक मॅथ्सवर. हे सगळ्यांना पाठवलंय बघा. ओके. त्याची मी थोड्या वेळाने डेट वाढवतो. आज लास्ट डेट आहे, पण वाढवतो मी त्याची डेट. किती आलं? कोणाचं आलं? आलं का? हो सर, आलंय. 2 मिनिट. सांगू का उत्तर? सांग. सांग ना. एवढा वेळ? नाही थांबा काय ते हा? हा सर 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 247 2 4 7 625 6 2 5. सगळ्यांचं सेम आलं?
सगळ्यांचं सेम आलं? हा, हो मी सोडू का? काय समजलंय हे? काय चालेल ना सोडूया? चालेल काय सोडूया? सोडवा हा, सोडवा चला सोडूया, एक सोडूया. 5 3 किती होणार? हा, 15. 15. 15. नंतर पुढची स्टेप 7 3 Uh, 21. 21. 8 5 40. 40. 40 61. 61 सर्कल करायचं. नंतर 8 3 8 3 24. 5 नंतर 2 2 5 10. Plus किती? 56. तू Plus जर ऍडिशन केली तर 56. झालं की 56 लिहिले की रे मी. 90. 90. इथे मी 90 लिहिले. नंतर याचं आणि याचं किती होता? 8 8 जर 64. 14. बरोबर. हो. आणि इथे काय होणार समजा 10. 16. इथे काय करायचं? 5 हे पुढे ऍड केले 2 झाले. सर हे पुढे ऍड हे केलं 16 लास्टला कुठे? हा, लास्टला 16 सर लास्टला. हा, सॉरी 16. चला, इथे मी काय केलं? कुठे आलो? एक 6 याच्यामध्ये ऍड केले, 9 गेले. 70 प्लस 9 म्हणजे किती आले? 80 87 झाले. 7 घेणार. 8 याच्यामध्ये ऍड केले. हे आपला आन्सर. हे बरोबर. क्लिअर? क्लिअर? हो सर. मी हो सर. तुम्हाला सांगतो, जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर 1 मिनिट मध्ये करू शकता. 1 मिनिटच्या आतमध्ये तुम्ही करू शकता. एवढी पण वेळ नाही लागणार. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. याच्यावर आणि घ्यायला पाहिजे का? बोला ना. नाही समजलं सर. नाही? समजलं. समजलंय सगळ्यांना सर. परफेक्ट? सगळ्यांना परफेक्ट? होय. समजलंय. हो सर. कोणाला काही डाऊट आहे? नाही नाही. सर. ओके. समजा आपण काय घेतले? समजा 1 2 3 4 नंबर घेतले इंटू 4 3 2. आता किती डिजिट नंबर आहे? 4 डिजिट. 4 डिजिट आहे. ओके. 4 डिजिट साठी आपल्याला काय करावं लागतं? आधी बघा एकदा. म्हणजे सगळं लक्ष देऊन बघायचे. मी मागास सारखंच करणार. 4 इंटू 1 किती होता? 4. परत मागास सारखंच इथे किती होणार? 4 दुनी 8 आणि 3 किती होता? 11. होता? 11. ओके. नंतर मागास सारखंच पहिलं आणि लास्ट 2. आणि हे आणि 4 त्रिक 12 2 20. आणि 6 किती 20 होतात? सर. 20. इथपर्यंत आपण मगाशी बघितलेलं बरोबर आहे ना? हो आता सर. नेक्स्ट स्टेप काय करायची बघा. इकडचा आणि इकडचा शेवटचा नंबर. ओके, 1. इकडचा आणि इकडचा शेवटचा नंबर किती होता? 15. 16. आणि मधल्यांचं तसंच करायचं. 2 इंटू 2 आणि 3 इंटू 3 किती होतं बेरीज बघा. बरोबर. हा, हो सर. आता परत काय करायचं? आता मगाशी आपण 3 डिजिट नंबर साठी केलेलं ना, ती हे वापरायचं. 1 इंटू 2. 2. इथे मी लिहिलं नाही, सॉरी 30 लिहिलं नाही. हे 20 होतं ना मगाशी? हो. 20 कुठलं होतं? नाही, मी चुकून 20 लिहिलं का? 4 1 4 1 4 4 2 8 11. ओके. नंतर याचं 30 येतं. मी 20 लिहिलं. नंतर मी काय करणार सांगा? 1 इंटू 1 नाही 20 होतं ना ते? हे 30 होतं बरोबर ना? हो सर. हो सर. हे 20 होतं. हे लिहायला विसरलो. ओके. आता मी काय करणार सांगा? हे इंटू हे करणार. 2 12 12. प्लस 6 किती होता? 20. 20. आता परत हे 2 नंबर घेणार. ते उलट सर. 3 11.
3 आणि प्लस इक्वल टू 11 आणि 4 इंटू 1 किती 4. होता 4. आता मला सर्कल काय करायचं 4 1 21 2 राहिले 32 झाले 2 घेतले 2, 3 याच्यामध्ये ऍड केले 23 23, झाले 2 याच्यामध्ये ऍड केले 13, 3, 1 हे जसं काय 5. होतं ना आन्सर क्लिअर काय परत सांगू मी हो सर. हो सर. हा बाकीच्यांचं इथे बघा परत एकदा बघा हे इंटू हे करतो 2 मिनिट हा एक लक्षात घ्या बघा इझी आहे एकदम इझी आहे मी काय करतो तसं तुम्ही करत चला बघा परत एकदा पाहिजे पहिली गोष्ट मी काय करणार सांगा हे मल्टिप्लाय बाय हे कर एवढं क्लिअर क्लिअर हॅलो बोला की होय. नाही हा दुसरी स्टेप मी काय करणार बघा तर हे मल्टिप्लाय बाय हे आणि हे मल्टिप्लाय बाय हे क्लिअर होय. क्लिअर ओके तिसरी स्टेप मी काय करणार सांगा पहिला नंबर आणि हा दुसरा नंबर आणि हा हे आणि हे आणि त्याच्यामध्ये मी काय करणार हे आणि हे मल्टिप्लाय करणार क्लिअर क्लिअर हॅलो समजलं हो सर. नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करणार सांगा पहिला आणि शेवटचा नंबर पहिला आणि शेवटचा नंबर इकडे पहिला आणि शेवटचा नंबर ओके आणि मधले नंबर काय करणार मल्टिप्लाय करणार ओके समजलं नंतर हो. नेक्स्ट स्टेपला काय करणार सांगा हे 3 डिजिट नंबर साठी मगाशी केलं ना तसंच करायचं हा आणि हा करायचा हा आणि हा करायचा हा आणि हा थंडी वाजते. ओके हे घरातला आवाज ऐकायला येतो माईक बंद करा ओके नंतर मी काय करणार सांगा हे 2 डिजिट नंबर साठी करणार हे आणि हे मल्टिप्लाय हे आणि हे मल्टिप्लाय आणि लास्ट स्टेपला काय करणार इथे हा हा आणि हा क्लिअर हॅलो बोला की रे होय. हो सर. हो सर. हो सर. ओके इथे सुद्धा लक्षात घ्यायचं 2 डिजिट नंबर येत असेल ना तर पुढे हे करा ऍड करा एक तुम्हाला नंबर देतो याला सुद्धा 1 मिनिट खूप झाले लक्षात आहे जर तुम्ही काय केलं व्यवस्थित सगळं एकदम सिंपल नंबर देतो बोला की रे सर सिंपल आहे. सगळे सिंपलच आहेत की रे सगळं सिंपलच असतं सांगा आन्सर किती आला 5, 6, 8, 6, 5, 2. 5 6 8 5 मला नाही 8, माहिती कसं येईल 6, 8, 6, 8, 6. ओके 2, 2, हाय 5, 2. 5 2 5 च्या
इथे बघा मी परत लिहितो 2 मिनिट. हे काय आन्सर ना 5 6 8 बोल ना. हॅलो. 8652. असं सर आन्सर नाही ना, कारण बघा 2 into 2 होतं काय होतं 2 होतं. मग शेवटी आपलं एवढं नाही आन्सर ना, मला नाही वाटत. सर 2 आणि आहे कोणी फक्त. काढलाय? आणि कोणी काढलाय? सर फर्स्टला 2 बाकी राईट आहे. फर्स्टला 2 आहे. फर्स्टला 2 आहे ना असं. टोटल बघूया आपण ट्राय करूया. 2 into 1 किती आलंय? 2 2. 2 into 2 4 प्लस 1 किती आलंय? 5 5. तिसऱ्यामध्ये काय होणार सांगा? 1 into 2 2 2 आणि 2 6 बरोबर. चौथ्या स्टेप मध्ये काय होणार? 2 into 2 4 1 into 1 1 2 into 1 1 into 1 आणि 1 2 into 2 किती होता? 4 10 होता. no. हे चुकलंय बहुतेक. ओके पुढे बघूया आपण. आता 3 डिजिट कन्सिडर करायचे. 2 into 1 2 2 आणि 2 6 2 into 2 4 आणि 1 1 2 into 1. आन्सर काय येणार सांगा? 2 5 6 0 7 5. माझं चुकलंय? माझं चुकलंय का तुमचं चुकलंय? हा बरोबर आहे सर. माझं कुठे चुकलं नाही ना? नाही नाही बरोबर आहे. मग चुकलं कसं एवढं? हा ओके आणि ट्राय करा. सिंपल, तो पण सिंपल देतो. 1 2 2 2 2 1 1 1. आता चुकता का म्हणे? हा सर 2 4 6 9 6 4 2 2 4 6 9 6 9 6 4 2 6 4 2. सगळ्यांचं ते झालं ते बघा रे. सगळ्यांचं ते झालं. करून बघूया. चला बघूया आपण. 2 into 1 2 2 2 4 इथपर्यंत बरोबर आहे. 2 2 2 6 इथपर्यंत बरोबर आहे. 1 into 1 1 4 2 2 2 2 9 इथपर्यंत बरोबर आहे. 1 2 4 4 6 7 8 किती होतं? 1 2 7 होतात तिथे. 7 होतात तिथे. 1 आणि 4 5. चुकलं तुमचं. माझं चुकलं? नाही सर नाही सर. बरोबर आहे.
बरोबर आहे माझं. ओके, सिंपल आहे, सिंपल स्टेप लक्षात घ्या. एका स्टेप मध्ये तुमचा आन्सर येऊ शकतो बघा. क्लिअर? हा, चला अनेक घ्या. समजलं नाही बोला. सिंपल सिंपल. हा, आता चुकू नका. सर तर चुकतं माझं काहीतरी इथून. काय ते काय म्हणतो? एक मिनिट थांबा. हा, आता आलं. सांग ना. 377 377 3 तीन 6 3 6 4 4 3. सगळ्यांचं असं झालेलं काय चेक करायला पाहिजे. चला करूया आपण, हे पण करूया. 3 1 जा 3, 1 आणि 3 4 बरोबर आहे. 2 3 3 2 5 आणि 1 6 बरोबर आहे. 1 9 10 झाले. 10 12 आणि 1 13. ओके, नंतर 1 3 आणि 2 3 2 5 आणि 1 6. 1 आणि 6 7 3 1 3. आन्सर तुझं बहुतेक बरोबर आहे. बरोबर आहे. इजी नाही आहे? इजी आहे की नाही? हा, आणि आपण शेवटचं घेऊया. थोडस मी म्हणजे इझीच आहे, फक्त नंबर थोडेसे तुम्हाला वेगळे देतो. हे सुद्धा एका 2 स्टेप मध्ये येऊ शकेल, लक्षात आहे. तर आलं. सांग. अं, 17 672 270 270 किती? 2 परत 2770. बघूया. 30 20 आणि 24 किती होता? बरोबर. 20 12 आणि 16 किती होता? 48 बरोबर ना? ओके. 25 18 प्लस 16 प्लस 8 किती होतात बघा, सांगा मला. 24 10 30 34 40 52. बरोबर आहे. बरोबर आहे का रे माझं? बरोबर आहे का? अरे कोणीतरी सांगितलेलं आन्सर ना, मुलांना केलं नाहीये. चुकलंय माझा? नाही. तर 12 52 03
27 4 8 12 12 म्हणजे 52 झाले 12 7 आले. हे माझं चुकलंय काय तुमचं चुकलंय बघा. कोणाचं चुकलंय? माझं ऍडिशन वगैरे काय चुकलंय? 3 0 7 47 बरोबर 4 माझं कुठेतरी चुकलं. 52 5 सर तुमचं चुकलंय. हा थांबा, हे ऍडिशन चुकलं माझं. हा ते 6 यायला पाहिजे होतं सर. 9 बरोबर होतं, 0 फक्त 9च्या ऐवजी 0 7 बरोबर आहे. हो. इथे 4 9 4 म्हणजे 12 52 झाले. 12 72 झाले. 76 6 आहे ना. कुठे 6 आहे ना? नाही सर 7 आहे ना, 7 आहे ना. कुठले 7 आहे ना? 7 2 9 होतात. माझं चुकलं काय? 5 2 10 4 3 12 नाही 22 सर बरोबर. थांबा. कोणाचं चुकतंय? माझं चुकतंय का तुमचं चुकतंय? होते माझे ऍडिशन कुठेतरी चुकले असणार. बरोबर आले का बघा? एडिशन 5 चुक 20 12 बरोबर आहे. 16 plus हो सर तुमचं चुकलंय. 42 हे चुकलंय बहुतेक माझं ना. 17 बरोबर आहे. हे बरोबर आहे सर. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. 32 38 वगैरे हे आन्सर बरोबर आहे. वरचं बरोबर आहे. बरोबर आहे. माझं काय चुकतंय? 0 3 5 चुक 20 52 सर कॅल्क्युलेटर मध्ये पण तेच येतोय. तेच येत आहे. मग माझं इथे कुठे काय चुकतंय बघा की रे. काय माझं बरोबर आहे सगळे. 6 पंच 30 20 आणि 4 24 44 बरोबर आहे. 20 6 दुनी 12 4 चौक 16 48 हे पण बरोबर आहे. 25 18 16 आणि 8 8 8 16 32 प्लस 25 बरोबर आहे. 67 बरोबर आहे. हो ओके 42 नंतर काय केलं 42 समजा 47 5 चुक 20 हा मी एक स्टेप गाळली बहुतेक. एक स्टेप गाळली मधून हे केलं नाही मी. 5 चुक 20 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8 हे मी केलं नाही. 40 येतात बरोबर. हो 10 22 आणि 15 आता होईल बघ. हे काय घेतलं सांगा. 3 52 5 72 राहिले 7 4 2 6 बरोबर आहे. ओके समजली स्टेप सगळ्यांना? हो सर समजलं का? हा हो ओके. मी काय केलंय बघा. जी ऑनलाईन टेस्ट आहे ती पाठवलेली आहे सगळ्यांना. आणि त्याच्यामध्ये सगळे हे काय असणार सांगा. मल्टिप्लिकेशन बाय 9 असणार. म्हणजे समजा असं दिलं तुम्हाला आणि मल्टिप्लाय बाय 9 सगळे 9 असलेले नंबर. आणि मला वाटतं सगळ्यांनी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायला हरकत नाही. फक्त 10 मिनिटं आहेत. पण ज्याने हायएस्ट मार्क्स काढले ना त्याने फक्त 5 मिनिटांमध्ये सोडवलंय. अर्ध्या मिनिटामध्ये त्याने एक असला क्वेश्चन सोडवलेला आहे. ओके आणि मेन म्हणजे लक्षात घ्या त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आन्सर चुकलं 1 मार्क वजा झाला.
जेई नावाची एक्झाम असते बघा, त्या पॅटर्न टाईप मी तुम्हाला दिलेला आहे. ओके, चालेल. चला, आणि कोणाला काय डाऊट आहे? पुढच्या रविवारी आपण एक घेतोय 8 ते 9 मध्ये, त्याच्या पुढच्या रविवारी पण घेतोय आणि त्याच्या पुढच्या रविवारी पण घेतोय. ओके, 8 ते 9. ज्यांना शक्य नाही त्यांना मी व्हिडिओ नक्की पाठवेन. ओके, चालेल. आणि कोणाला काय विचारायचं आहे? मेन प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे बघा, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं परफेक्ट होईल. ओके, चालेल, मग मी थांबतो.